आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। जरांगे यांनी काढलेल्या मोर्चांमुळे मराठा समाजाला नेमकं काय मिळालं? राज ठाकरे यांचा सवाल। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चांमुळे मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला? मराठा समाजाला नेमकं काय मिळालं असा रोकडा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे। जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, त्याबाबत विचारलं असता त्यांनी परखड मत मांडलं। मनोज जरांगे यांची मी काही दिवसापूर्वी भेट घेतली होती, तिथेही मी सांगितलं होतं की हे होणार नाही। हा तांत्रिक व कायदेशीर पेच आहे। हा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकारला घ्यावा लागेल, मग हाच प्रश्न प्रत्येक राज्यात उभा राहील। विशेष अधिवेशन घ्यावं लागेल, सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल। हे इतकं सोपं नाही असं मी तेव्हाच सांगितलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले। यापूर्वी मराठा समाजानं मोठे मोर्चे काढले होते, राज्यभर मोर्चे निघाले, आता पुन्हा तेच झालं। वस्तुस्थिती आपण पाहणार की नाही की कोणाच्या तरी राजकीय अजेंड्याखाली आपण हे सगळं करत आहोत, त्याचा विचार मराठा बांधवांनीही करायला हवा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली। नवी मुंबईत मुख्यमंत्री जरांगे यांना भेटले, आंदोलन मागे घेतलं गेलं, विजयोत्सव साजरा झाला। काय विजय झाला? नेमकं काय मिळालं? असा कोणता विजय मिळाला? आणि जर विजय झाला आहे तर पुन्हा उपोषण करण्याची गरज काय आहे, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला। आरक्षणाच्या नावाखाली काय चाललंय सर्वांनाही माहीत आहे। कोणाचा कोणाला पाठिंबा आहे हे मीडियालाही माहीत आहे, त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही। मी कधी कधी बोलतो ते सुरुवातीला कडवट वाटतं, पण तेच सत्य असतं, असं राज म्हणाले। सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही। मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत? एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। कसं आहे, ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।